नमस्कार मित्रांनो, मौल्य अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे म्हणजे त्रिकोणमितीमध्येच आपण चालत आहोत. तर यामध्ये आपला व्हिडिओ क्रमांक 14 आहे. तर या ठिकाणी आपण जसे जे काही यामध्ये जसं की वेगवेगळ्या पद्धतीचे कसे प्रश्न असतात त्या प्रश्नाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, आणखीनही आपण आपल्या सराव संचाला सुरुवात केलेली नाही. तर त्या अगोदर आपला जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे कसे प्रश्न असतात ते आपण जाणून घेऊया. तर पहा, मी या ठिकाणी अगोदर जे काही प्रश्न जो काही व्हिडिओ क्रमांक 3 होता त्यामध्ये या प्रश्नाचं स्वरूप मांडलेलं होतं. पुन्हा नेमकं मी वाटलं तर त्या या ठिकाणी तुम्हाला काय केलं होतं की त्रिकुट लिहून दिली होती. त्या प्रत्येक त्रिकुटाचा उपयोग करून तुम्हाला बघण्यासाठी देखील सांगितलेलं होतं. बरोबर आहे. मग आता तरी पण मी एक त्या पदचा प्रश्न सोडून दाखवेल आणि पुन्हा नेमकं थोडा वेगळ्या पदचा आहे तो कसा सोडवायचा याचा आपण विचार करणार आहोत. तर पहा, या ठिकाणी जर सेक थिटा बरोबर 25/7 असेल तर टॅन थिटा बरोबर किती? बरोबर आहे. सरळच आपला प्रश्न पडलेला आहे. तर पहा, आता एक मला या ठिकाणी विचारायचंय, सेक थिटा इज इक्वल टू 25/7 तर टॅन थिटा काढा. तर आपण त्रिकोणमिती नित्य समानता सोडते वेळेस बरोबर आहे 3 सूत्र रचना पाहिली होत्या. साइन स्क्वायर थिटा बरोबर आहे. वाटलंच तर मी या ठिकाणी उल्लेख करतो की साइन स्क्वायर थिटा प्लस कॉस स्क्वायर थिटा आणि इज इक्वल टू काय 1 बरोबर आहे किंवा 1. त्याच्यानंतर 1 प्लस काय टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वायर थिटा राईट आहे. तर या ठिकाणी बरं चला, त्याच्यानंतर 1 प्लस काय कॉट स्क्वायर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वायर थिटा राईट आहे. या ठिकाणी एक थोडी वेगळ्या पद्धतीची इमॅजिन जर केला, कल्पना जर केला तर लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय म्हणजे मदत होईल. तर पहा, एक मी सांगतो, एक थोडी ट्रिक आहे. तुम्हाला जसं जमत ते आपण करा, पण थोडं मला जसं समजेल ते आपण मी सांगण्याचं काम करतोय. तर पहा, तुम्हाला माहिती आहे टॅनचं गुणोत्तर काय, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, आणि सेकचं काय आहे, कर्ण भागिले लगतची बाजू. दोन्ही ठिकाणी लगत होते शेवटला बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा देखील लक्षात ठेवता येतं. पुन्हा क्वाडचं काय लगतची बाजू भागिले समोरची बाजू, आणि कोशेकचं काय कर्ण भागिले समोरची बाजू. म्हणजे तुम्हाला लिंक लावायची आणि त्या पद्धतीने त्याला पाठ करायचं बरोबर. तर या इकडं सेकची किंमत दिली आहे आणि टॅनचं काढायला लागले. या ठिकाणी पहा, सेकची किंमत दिली आणि टॅनची किंमत काढायची, तर आपला या सूत्राचा उपयोग करता येतो बरोबर. तर या ठिकाणी आपण करूया त्या पद्धतीनुसार बरोबर. तर पहा, या ठिकाणी उल्लेख करा की त्रिकोणमितीय कशानुसार, त्रिकोणमितीय नित्य समानतेनुसार ओके. तर लिहा सूत्र. तर काय लिहिता की सेक थिटा इज इक्वल टू 25/7 हे दिलेलं आहे. आपण उल्लेख करणार गेलं तरी काय अडचण येणार नाही. डायरेक्ट लिहा 1 प्लस काय करता टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वायर थिटा राईट. तर पहा, 1 चा 1 घ्या प्लस या ठिकाणी काय आहे टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वायर थिटा आहे ना. सेक स्क्वायर थिटाची किंमत दिली आपल्या या ठिकाणी 25/7 आणि या ठिकाणी कंसाचा काय करता वर्ग करा राईट. आता काढायचे आपला टॅन स्क्वायर थिटा, शेवटी म्हणून घ्यायला आणि शेवटी काय करता टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू हे 25/7 राईट. 25/7 कंसाचा वर्ग आणि या ठिकाणी कंसाचा वर्ग बरोबर. या ठिकाणी हे प्लस आहे, पुढे जाऊन काय करता -1 राईट. तर पहा, येऊन जाईल. तर 25चा वर्ग काय झाला या ठिकाणी 625 होईल राईट. आणि त्याच्यानंतर 7चा वर्ग काय होईल या ठिकाणी 49 होईल आणि मायनसचा मायनस या ठिकाणी 1 राहून जाईल बरोबर. आता या ठिकाणी सुद्धा एकदम सिंपल आहे, गडबड अजिबात नाही. आता तुम्हाला जर आता याही पेक्षा जर वाटत असेल तर तेवढं देखील आपला सिंपल चालता येणार नाही, कारण का नेटचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे डाटाचा प्रॉब्लेम आहे. जर जास्त वाढला तर आपल्याला एक व्हिडिओ 3-4 जीबीचा जर होते, त्यामुळे आपला डाटाचा प्रॉब्लेम असल्याने थोडं मी स्पीड घेतोय. तरी पण बरंच मी याला स्थिर केलेलं आहे, समजून घ्यायचंय आपण. तर या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांकाची अवस्था आपल्याला अपूर्णांकामध्ये आणावं लागेल बरोबर. तर या ठिकाणी याला आपल्याला गुंता येणार नाही, गुणलं तर 49 हे कटून जाणार. त्याच्यासाठी आपल्याला इकडे जायचं नाही, डायरेक्ट सरळ काय करणार तुम्ही 625 म्हणजे 625 जशाला तसे घ्या, हे मायनस जशाला तसे घ्या. 49 बरोबर आहे. बेसिक रीती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. डायरेक्ट इथे काय करता 49 घ्या ओके. पहा, 15 मधून 5 मधून जाणं शक्य नाही. 15 मधून 9 गेले, राहिले या ठिकाणी 6 राईट. इथं राहिला 1 म्हणजे 11 मधून 4 गेले, राहिले 7. त्याच्यात इथं राहिले 576 आणि आपण काय नेमकं 49 राईट. तर या ठिकाणी काय म्हणते हे टॅन स्क्वायर थिटा राईट. तर या ठिकाणी तसाच उल्लेख करत राहा टॅन स्क्वायर थिटा राईट आहे. वर्गमूळ टाका, वाटलं तर 576चं काय आहे 24 आहे राईट आहे. हे 24 आणि खाली काय करता 7
याचा देखील स्क्वायर आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून घ्या. टॅन थिटा इज इक्वल टू हे 24 छेद काय आलं 7. तर टॅन थिटाची जी काही किंमत आहे किती आली 24/7. अशा पद्धतीने देखील करता येतं. या ठिकाणी याला वर्गमूळ देखील टाकून काढता येतं. ही बाब काही वेगळी नाही, सहजरित्या जमलेलं आहे. बरोबर आहे. तर हा प्रश्न आपण त्रिकोणमितीय नित्य समानतेच्या पद्धतीनुसार केला. तर आता आपला प्रश्न क्रमांक कोणता आहे, दुसरा आहे. तर याचा देखील आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. बरोबर. तर पहा, म्हणजे थोडं आपल्याला अलग जागा मिळेल. तर पहा काय करताय. ओके, हा प्रश्न आपला ओके झाला, केलं समजलेला. ही पद्धत मी अगोदर मी सांगितली, आता पण तुम्हाला उल्लेख करून दिलेला आहे. आता ह्या पद्धतीने पहा, इथं काय दिलं आहे आपल्याला, वाटलं तुम्ही प्रश्न जे दिलाय ते लिहून गेले. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय दिले, 5 साइन थिटा, राईट आहे. 5 साइन थिटा मायनस काय करता या ठिकाणी 12 कॉस थिटा आणि बरोबर काय आहे 0 आहे. हे फक्त काय नेमकं दिलं आहे किंवा नेमकं दिले आहे. राईट. हा, तर दिली आहे. मग आता यावरून आपला सेक थिटा आणि दुसरे कोसेक थिटाची किंमत काढायची. राईट आहे. एवढं दिलं आहे आपल्या या ठिकाणी सेक थिटा, त्याच्यानंतर कोसेक थिटा इज इक्वल टू प्रश्नार्थ. हा आपला प्रश्न आहे. बरोबर आहे. एकदम स्थिर. बरोबर. तर पहा, आता या ठिकाणी काय करावं लागेल, तर हे 5 साइन थिटा आहे ना, याला काय करायचं शेवटी म्हणून घ्या या ठिकाणी 5 साइन थिटा इज इक्वल टू, हा 0 आहे ना पुढे, यामुळे काय करायचं याला हे मायनस प्लस करून टाका डायरेक्ट 12 काय करता कॉस थिटा. राईट. तर पहा आता काय होणार आहे, साइन थिटा अपॉन काय करता आहे कॉस थिटा इज इक्वल टू हे 12 जशाला तसे राहू द्या आणि हे जे 5 आहे ते गुणाकारातले भागाकारात टाकून द्यायचं 5 होईल. बरोबर. आता पहा, आता मी सूत्ररचना आपल्याला काय मी काय म्हणतो, अगोदर आपल्याला सूत्ररचना जितक्या पाठ असतील तितका या टॉपिक मध्ये तुमचा फायदा आहे. जर सूत्ररचना नसतील तर नेमकं आपल्याला कल्पना येणार नाही, इमॅजिन करता येणार नाही. आता या ठिकाणी आपला प्रश्न कुठला आहे, साइन थिटा भागिले कॉस थिटा. आपण बघितलं साइन थिटा भागिले कॉस थिटा काय आहे, टॅन थिटा आहे. वाटलंच तर मी या ठिकाणी उल्लेख करतो काय साइन थिटा भागिले काय हे कॉस थिटा इज इक्वल टू हे टॅन थिटा. राईट आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्या विरोधात कोणता होता कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. ओके. हा, तर पहा आपला प्रश्न तो आहे साइन थिटा भागिले कॉस थिटा. म्हणजे याच्या ठिकाणी आपण काय लिहिलं तर चालेल, ते टॅन थिटा. बरोबर आहे. टॅन थिटा इज इक्वल टू 12 छेद काय करायचं 5 करायचं. म्हणजे आपली टॅनची किंमत आपल्याला सहजरित्या या ठिकाणी भेटून गेलेली आहे. ओके. हा, आता पहा आपला काय काढायचं सेक काढायचे. आता इथंच आपण सूत्र मांडलं होतं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. राईट आहे. सेक काढायचे आपल्याला. राईट. हे बघा या ठिकाणी सेक काढायचे. तर या ठिकाणी सूत्ररचना मांडू शकता आपण. या ठिकाणी सुद्धा उल्लेख करायचा की प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो कोणता सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू प्रश्न या ठिकाणी त्रिकोणमितीय हे की नाही त्रिकोणमितीय नित्य समानते नुसार. ओके. तर या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके. तर आपला सेकची किंमत काढायची, टॅनची भेटलेली आहे. 1 चा 1 घ्या प्लस चे प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय आहे 12/5. या ठिकाणी कंसाचा काय करता या ठिकाणी वर्ग आणि बरोबर काय या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा. ओके. हा, तर आता पहा हा 1 चा 1 राहून जाईल, प्लस चा प्लस 12 चा वर्ग या ठिकाणी 144 आणि या ठिकाणी 5 चा वर्ग काय होईल 25. बरोबर. या ठिकाणी काय झाले सेक स्क्वेअर थिटा. ओके. शेवटी 25 × 25 प्लस चे प्लस करा या ठिकाणी 144 आणि छेद काय झाली या ठिकाणी 25. बरोबर. या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा. राईट. मग शेवटी काय करायचं, या दोन्हीची बेरीज केली 5 आणि 4 काय झाले 9, 4 आणि 2 किती झाले 6 आणि 1 चा 1, 169 छेद काय भेटले 25 आणि बरोबर काय आहे सेक स्क्वेअर थिटा. राईट. शेवटच्या स्टेप मध्ये वाटलं तर या ठिकाणी वर्गमुळाच्या ह्याला हे करून टाका, हे इथं रिमूव्ह करा. राईट. आणि शेवटला काय लिहू शकता तुम्ही शेवटी म्हणून काय सेक थिटा इज इक्वल टू 169 चं वर्गमूळ काय आहे 13 आणि 25 चं वर्गमूळ काय आहे 5. तर या ठिकाणी आपला सेक थिटाची किंमत काय भेटली 13/5 या ठिकाणी भेटलेली आहे. बरोबर. तर या ठिकाणी ही जी काही जे काही आपण किंमत काढली ही प्रश्न क्रमांक म्हणजे थोडं तेच प्रश्न आहेत पण त्याच्यामध्ये सेकची किंमत काढली. आता आपल्याला काय करायची कोशेकची किंमत काढायची आहे. बरोबर. तर ती कशी आपण काढूया,
ते पाहूया. बरोबर. हा ओके राईट. तर पहा आता काय करायचे, प्रश्न क्रमांक आपला दुसरा त्यामध्येच राईट. हा तर आता इथं उल्लेख करा कोसेक थिटा इज इक्वल टू प्रश्नार्थ राईट. इथं सुद्धा त्रिकोणमितीय नित्य समानतेनुसार उल्लेख केलेला आहे. आपण वाटलं तर उल्लेख करा या ठिकाणी त्रिकोणमितीय नित्य समानतेनुसार राईट. हा तर लिहा. आपण या ठिकाणी उल्लेख केला 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा राईट आहे. सूत्ररचना पाठ असू दे आपल्याला. तर या ठिकाणी लिहायचं 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय कोसेक स्क्वेअर थिटा राईट. तर पहा आता आपल्याला काढायचे कोसेक, पण या अगोदर ओके पण आपल्याला या ठिकाणी सेक भेटलेला आहे. बरोबर. सेक भेटलेलं आहे, सेक आहे, टॅन आहे. आपल्याला या ठिकाणी कॉटची किंमत काय माहित आहे का, कोसेकची माहित आहे का, माहित नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, तर पहा कोसेक ओके. तर हे करण्याच्या अगोदर आपल्याला एक मिनिट या ठिकाणी मोडतो ही, कारण का किमती नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट विचार करता येणार नाही. कोसेकची तर किंमत काढायची आहे. बरोबर. तर पहा आपल्यापाशी भेटलेल्या किमती साईनची पण नाही आणि टॅन आणि सेक आहे. सेकच्या मदतीने आपण काय करू, कोसेक हे काढू, कॉस काढू. बरोबर आहे. या ठिकाणी लिहा त्रिकोणमितीय नित्य समानतेनुसारच. तर डायरेक्ट काय लिहिता साइन स्क्वायर थिटा प्लस कॉस स्क्वायर थिटा राईट ना. सेक स्क्वायर थिटा इज इक्वल टू 13/5 आहे. तर या ठिकाणी साईनची किंमत माहित नाही, कॉसची किंमत माहित नाही, पण नेमकं या ठिकाणी हे पण सूत्र चालणार नाही. बरोबर. बघा इकडे म्हणजे परिस्थिती मी तुम्हाला जास्त जागी काय करत आहे व्यक्त करून दाखवत आहे. तर आपल्याला 1/2 च्या स्वरूपात आपण सूत्र रचना पाहिलेली होती. बरोबर. तर काय करणार तुम्ही या ठिकाणी या कॉसची किंमत काढायची तुम्हाला. कॉस स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1 काय करता सेक स्क्वायर थिटा राईट. आता तर आलो आपण वाटत ओके. या ठिकाणी या कॉस स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1/1 आणि सेकची किंमत काय आहे 13/5 करा. म्हणजे त्या ठिकाणी काय भेटलं 13/5 म्हणलं तर 5 काय भेटली 13. ही कशाची किंमत भेटली, कॉसची किंमत भेटली. बरोबर. तर या ठिकाणी कॉस थिटा इज इक्वल टू स्क्वायर करण्याची गरज नाही. ओके. आलं लक्षात. कॉस थिटाची किंमत काय आली 513 आली. आता कॉस भेटले, कॉसच्या मदतीने तुम्ही काय काढू शकता, साइन काढू शकता राईट आहे. ते साइन काढायचे, साइनच्या मदतीने काय करायचे कोसेक काढायचे. म्हणजे आपण याला पण इकडे कसं. बरोबर. तर पहा आता लिहा साइन स्क्वायर थिटा बरोबर. साइन स्क्वायर थिटा प्लस कॉस स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1. साइनची किंमत काढायची आहे. साइन स्क्वायर थिटा प्लस कॉस स्क्वायर थिटा म्हणलं तर काय भेटले आपल्याला 513 कंसाचा वर्ग बरोबर काय 1 राईट. या ठिकाणी लिहू शकता तुम्ही साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू हे 1 घ्या इकडं, ते प्लस आहे पुढे जाऊन मायनस 513 कंसाचा काय करता वर्ग करा. या ठिकाणी लिहा साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू या ठिकाणी 1 का 1 राईट आहे. मायनसचा मायनस 5चा वर्ग काय झाला 25, 13चा वर्ग 169 राईट ना. मग काय होईल साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू 169 मायनस 25 आणि छेद काय करता डायरेक्ट 169. ओके. मग आता काय करायचं साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू 9 मधून 5 गेले 4 गेले, 6 मधून 2 गेले 4 गेले, 1 आणि छेद काय आहे 169 राईट. शेवटी आता हे स्क्वायर कट करा वाटतं तर जागच्या जागेचे ते ह्याला काय करा स्क्वायर रूट मध्ये टाका आणि शेवटी घ्यायचं साइन थिटा इज इक्वल टू 144 वरून काय आहे 12 आणि 169 काय आहे 13. तर या पद्धतीनुसार आपल्याला काय भेटली 13 किंमत भेटली. पण आपला साइन काढण्याची गरज नव्हती, कॉस काढण्याची गरज नव्हती, फक्त आपला काढायचे काय नेमकं कोसेक काढायचे. कोसेक काढण्यासाठी याच्या किमती काढायला लागल्या, कारण सेकच्या मदतीने आपण कॉसची किंमत काढली, कॉसच्या मदतीने आपण साइनची किंमत काढली, साइनच्या मदतीने आता काय करणार आहोत कोसेकची किंमत काढणार आहोत. बरोबर. तर मी या ठिकाणी इथल्या सूत्ररचना मोडून घेईल, जे कारण आपल्याला जागा या ठिकाणी मिळत नाही. बरोबर. तर पहा आता काय करूत आपण जे काय कोसेकची किंमत जी आहे ती आपण लगेच या ठिकाणी काढण्याचं काम करूया. तर पहा काय करता येईल. पुन्हा मी एक या ठिकाणी रेस सोडण्याचं काम करेन. ओके. म्हणजे थोडं व्यवस्थित दिसेल तुम्हाला. तर या ठिकाणी उल्लेख करू की प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो कोसेक थिटा बरोबर प्रश्न राईट ना. इथं सुद्धा नित्य समानतेचा उपयोग करून इथे लिहा 1 प्लस कॉट स्क्वायर कॉट बरोबर आहे. कॉट
तर या ठिकाणी आपण कॉट किंमत आहे, तर डायरेक्ट आपण हे अगोदर आता हे काढू अगोदर साईनचं, कारण का साईन भेटले ना. कोसेक थिटा इज इक्वल टू इथं 1 बाय काय करता साईन थिटा, साईन थिटा राईट ना. मग इथं काय करा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साईन थिटाची किंमत आपण काढली 12/13, 12/13 म्हणजे त्या ठिकाणी काय होईल 13/12. कोसेकची सुद्धा भेटली, आपल्या किमती झाल्या काढणं, बरोबर आहे. पण मी तुम्हाला हा एक सूत्र एक विस्तार मांडत होतो, कोणता की 1 प्लस कॉट स्क्वायर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वायर थिटा हा प्रश्न मांडतो. म्हणजे याच्या पद्धतीने कसं करता येईल. तर आता आपला कॉट काढण्यासाठी आपण या ठिकाणी टॅन काढलेला आहे का या ठिकाणी. हा, तर या ठिकाणी बाबा इथंच आहे टॅन, बरोबर आहे. टॅन काढलेला आपल्याला जाण्याची सुद्धा गरज नव्हती. तर मी काय करेल एक या ठिकाणी कंस करतो आणि कंस करून या ठिकाणी काढण्याचं काम करतो की कॉट थिटा इज इक्वल टू 1 बाय काय करा टॅन थिटा राईट ना. 1/1 टॅनचं गुणोत्तर काय आहे 12/5 म्हणजेच काय झालं 5 काय भेटलं 12 भेटलं राईट. हे कंस करून घ्या. आता आपण त्या पद्धतीने काढू, बरोबर. गोंधळून जायचं नाही, कारण का आपल्याला किमती ज्या काढायच्या त्याच काढायच्या, बरोबर. तर या ठिकाणी उल्लेख 1 प्लस काय हे कॉट स्क्वायर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वायर थिटा. तर 1/1 घ्या प्लस कॉटची किंमत आपण काढली काय 5/12 कंसाचा काय करता या ठिकाणी वर्ग बरोबर काय आहे कोसेक स्क्वायर थिटा. आता कोसेकची काढायची होती ना त्या पद्धतीनुसार. तर 1/1 5 वर्ग काय झाला 25, 12 वर्ग 144 बरोबर या ठिकाणी कोसेक स्क्वायर थिटा राईट ना. 144 144 प्लसचे प्लस 25 आणि छेद काय भेटले आपल्याला 144 बरोबर या ठिकाणी कोसेक स्क्वायर थिटा. तर शेवटी 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1 चा 1 आणि छेद 144 बरोबर या ठिकाणी कोसेक स्क्वायर थिटा. शेवटी म्हणून वाटलं तर हा स्क्वायर कट करा आणि याला कशा टाका वर्गमूळात टाका कोसेक थिटा इज इक्वल टू 169 वर्ग काय आहे 13 आणि 144 12. तर या पद्धतीनुसार आपल्याला 13/12 इथं सुद्धा आपण 13/12 म्हणजे प्रकार काय कशा पद्धतीने आपण कोणीकडे जात आहोत हे तुम्हाला कल्पना आलेली असेल. तर आता ऑलरेडी मी ऑलमोस्ट आता या ठिकाणी बोलणार नाही, कारण का जर बोलत गेलो तर आपण काही व्हिडिओ आपला वाढणार आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी एकदम बारकाईने समजून घ्यायचं वाटलं तरी पण मी सांगेन या ठिकाणी 5 sin थिटा मायनस 12 cos थिटा याचं जे आहे ते 5 sin थिटा इज इक्वल टू 12 cos थिटा. तर या ठिकाणी sin थिटा आपण cos थिटा याची जी किंमत आहे ते tan थिटा बरोबर मी रचना तयार करून दाखवली होती तुम्हाला. तर या tan थिटा बरोबर 12/5 भेटलं. मग आता sec थिटा काढायचे. tan भेटलं होतं आपला 1 प्लस tan स्क्वायर थिटा इज इक्वल टू sec स्क्वायर थिटा. तर या ठिकाणी टॅनच्या मदतीने आपण सेकची किंमत काढली बरोबर आहे. टॅनच्या मदतीने कशाची किंमत काढली सेकची किंमत काढली. मग हे या ठिकाणी सेकची किंमत निघून गेली. पुन्हा आपल्याला कोसेकची काढायची होती. मी या ठिकाणी कॉस्ट कडे गेल्यामुळे थोडा विस्तार वाढला आपल्याला ऑटोमॅटिक इथून कुणीकडे जाता येत होतं की 1 प्लस या ठिकाणी पहा 1 प्लस कॉट स्क्वायर थिटा. परंतु या ठिकाणी मी ही रचना केली ना कॉट थिटा इज इक्वल 1/tan थिटा 1/tanच्या कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटाच्या माध्यमातून कॉट थिटाची किंमत 5/12 काढायची. डायरेक्ट सूत्र रचना 1 प्लस कॉट स्क्वायर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वायर थिटा कारण तीच किंमत काढायला लागली आपल्याला. मग शेवटी या पद्धतीनुसार करतात. हा तुमचा भाग वगळला असता, पण ह्या पद्धतीने जरी केलं तर तुम्हाला काय अडचण येणार नाही आणि या पद्धतीने देखील केलं तर काय अडचण येणार नाही. म्हणजे मला सांगायचे आपण पुष्कळ पद्धतीनं आपल्या जसं ब्रेन मध्ये सूत्ररचना निर्माण होईल त्या पद्धतीनुसार आपल्याला यामध्ये चालता येतं. एकदम सोपं आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी काय करायचे समजून घ्यायचंय. तर या ठिकाणी असं जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता.